पैठणमध्ये थकीत ऊस बिलाच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आक्रमक आंदोलन सुरू केले आहे। आंदोलनादरम्यान अनेक शेतकरी आणि संघटनेचे पदाधिकारी तहसील कार्यालय परिसरातील पाण्याच्या टाकीवर चढून ठिय्या आंदोलन करत आहेत। गेल्या 5 तासांहून अधिक काळ आंदोलन सुरू असून प्रशासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। आंदोलकांच्या म्हणण्यानुसार प्रशासनाने आधी खाली उतरून चर्चा करण्याचे आवाहन केले, मात्र शेतकऱ्यांनी चर्चा करायची असेल तर प्रशासनानेच पाण्याच्या टाकीवर यावे अशी भूमिका घेतली। यावेळी संत एकनाथ साखर कारखान्याकडून थकीत ऊस बिले न मिळाल्याचा आणि शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला। रात्रभर जागून ऊसाला पाणी दिले, मेहनत घेतली, मात्र हक्काचे पैसे अजूनही मिळाले नाहीत अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली। परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। दरम्यान तहसीलदार शासकीय कामानिमित्त बाहेर असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे, मात्र लेखी आश्वासन आणि ठोस निर्णय मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे।